मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात 161 निरपराध लोक मृत्युमुखी पडले, शेकडो जण जखमी झाले। या हल्ल्यातून अगदी मुके प्राणीही सुटले नाहीत। दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या शेरू नावाच्या भटक्या कुत्र्यावर अजूनही परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याच्या गळ्यात घुसलेली गोळी अजूनही तशीच आहे। 26/11चा मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला म्हणजे मुंबईकरांसाठी कधीही भरून न येणारी जखम। या हल्ल्यातून मुके प्राणी सुटले नाहीत। परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातील हा शेरू कुत्रा अजूनही त्या हल्ल्यातील जखमा अंगावर घेऊन जगतोय। हल्ल्या दिवशी सीएसटी स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत शेरू सापडला होता। त्याच्या अंगात एक गोळी आणि काही छर्रे घुसले होते। अडकलेली गोळी अजून तशीच आहे। ती काढल्यास त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असल्यानं प्रत्येक 6 महिन्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात। त्या गोळीमुळे पस होतो, त्याच्यामुळे ती जखम फुटून त्याच्यातून पस बाहेर पडायला लागतो, स्त्राव होतो पसचा। तर त्याला आम्ही पस पूर्ण काढून ड्रेन आउट करून त्याची परत ड्रेसिंग करून त्याला व्यवस्थित करण्यात येतं। इथल्या कर्मचाऱ्यांना शेरूनं लळा लावल्यामुळे आणि त्याच्यावर वारंवार उपचार करावे लागत असल्यामुळे त्याला कुठेही बाहेर सोडलं जात नाही। एका भटक्या कुत्र्यावर गेली 5 वर्ष परळचं पशुवैद्यकीय रुग्णालय केवळ मानवतेच्या हेतून उपचार करत आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।